नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आपण कालही एक व्हिडिओ टाकला होता. अनेक प्रश्नांचे तुमचे सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न केला होता आणि आता जे प्रश्न राहिले होते त्यांचं उत्तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः सध्या ज्यांनी वेबसाईटवरून फॉर्म भरला त्यांचे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत. त्याचं एक कारण, एक कॉमन कारण मला दिसतंय. ते म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं आधार कार्ड अपलोड करण्याचं तिथं ऑप्शनच नव्हतं काही. आणि आता फॉर्म रिजेक्ट झालाय, ते म्हणताय की आधार कार्डचा फोटो अपलोड करा. ठीक आहे. तर सर्व्हरचा हा इश्यू आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय आणि त्यावेळेस जर फॉर्म भरताना तिथे आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन नसेल तर तेव्हा फॉर्म भरू नका. ज्यावेळेस फॉर्म पूर्णपणे लोड होईल, रात्रीच्या वेळेस फॉर्म भरा किंवा दिवसा जरी भरत असाल तर एकदा बघा सर्व ऑप्शन आहे का, त्यानंतरच फॉर्म भरा. आधार कार्डचं ऑप्शन तिथं असणं कंपल्सरी आहे. जर नसेल तर सर्व्हरचा इश्यू असतो, खूप लोड असल्यामुळे कधी कधी काही ऑप्शन लोड होत नाही. हमीपत्र, आधार, विशेषतः डॉक्युमेंटच्या बाबतीत मी सांगते. रेशन कार्डचं असेल, हमीपत्र, आधार, हे सर्व ऑप्शन तिथं असायला हवे डॉक्युमेंट अपलोड करण्याचे. जर नसेल तर तुम्ही त्यावेळेस फॉर्म भरू नका, कारण मग तुमचा फॉर्म असंही रिजेक्टच होणार आहे जरी तुम्ही अर्धवट फॉर्म भरला तर. कारण सबमिट तो होईल, सगळं प्रोसेस तिथं होणार आहे तुमची, ऑप्शन नसलं तरी, पण त्यानंतर रिजेक्टचा तुम्हाला मेसेज येणार आहे. आणि अनेकांना तो आलाय आणि त्यांच्यासाठीही मी सांगतोय की आता जर तुम्हाला रिजेक्ट झालाय तुमचा फॉर्म तर तिथे तुम्ही पुन्हा एकदा बघा. तुम्हाला ऑप्शन तिथं आता आलेला आहे एडिट करताना. मग एडिट करताना तिथं आधारचे जे काही वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर फ्रंट आणि बॅकचं दोन्ही वेगवेगळे ऑप्शन आहेत तिथं फोटो अपलोड करण्यासाठी. तर आधार कार्डचे फोटो अपलोड करायचे आहेत. हमीपत्र अपलोड करताना हमीपत्रावरती सर्व बॉक्स टिक असायला हवे. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं, वारंवार सांगतोय की हमीपत्र जेव्हा तुम्ही ते भरतायत त्यावेळेस सर्व बॉक्सवरती तिथे टिक करायचंय. तर कंटिन्यू मेसेज चालू आहेत, अनेकांचे फॉर्म रिजेक्ट होतात वेबसाईटवरून त्यामुळेच. तर मी जे काही सांगत होतो ते म्हणजे तुम्ही हमीपत्राचं जे काही अपलोड करताय त्यावेळेस त्या अगोदर हमीपत्र भरताना सर्व बॉक्सवरती टिक असायला हवं. खाली लोकेशन टाकायची, तिथे डेट पण टाकायची, ज्या दिवशी तुम्ही ते हमीपत्र भरताय त्या दिवशी डेट टाकायची आणि साईडला तुमची सिग्नेचर आणि त्याखाली जिथे म्हटलं की नाव वगैरे, ज्यांची सिग्नेचर आहे त्यांचं नाव, तर तिथे अर्जदाराचे ते उमेदवाराचे नाव पण असायला हवं पूर्ण, जे आधार कार्डमध्ये आहे त्याप्रमाणे. तर ही सर्व डिटेल हमीपत्रामध्ये भरायची म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. अरे यार, ठीक आहे. कंटिन्यू मेसेज आहे, अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यामुळे ते मेसेज करताय. त्याचं कॉमन मी कारण सांगितलं, एकच कारण दिसतंय. वेबसाईटवरून फॉर्म भरला होता आणि आधार कार्डचं त्यांचं मी इथे तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे त्यांना मेसेज आलेला आहे. हे बघा, इथे तुम्हाला मी दाखवलं की अशा प्रकारे त्यांना मेसेज आलेले आहेत. रिसबमिटेडचं स्टेटस म्हणजे रिजेक्ट झाला आणि रिसबमिटेडचं त्यांना स्टेटस आलेलं आहे. रिमार्क आलेला आहे, आधार कार्ड नॉट अपलोड. आधार कार्ड त्यांचं अपलोड नाही आहेत. आणि रिझन सांगितलं आहे, प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट्स. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस तिथे आधार कार्डचं ऑप्शनच नव्हतं अपलोड करण्याचं डॉक्युमेंटच्या बाबतीत. त्यांनी फक्त नंबर दिला होता आणि डॉक्युमेंट अपलोड केलं नव्हतं. त्यामुळे असं झालंय, सर्व्हर व्यवस्थित काम करत नव्हतं आणि फॉर्म व्यवस्थित लोड झालेला नव्हता. तरी त्यांनी तो आधार कार्ड अपलोड न करता फॉर्म भरला होता आणि तो आता रिजेक्ट झालाय. पण काही हरकत नाही, आता एडिटचा ऑप्शन आहे तिथे दिलंय रिसबमिटेड. ठीक आहे. तर आता तुम्ही तो फॉर्म एडिट करा आणि तिथे आधार कार्डचं जे काही तुमचं राहिलं होतं ते अपलोड करून द्या डॉक्युमेंट. त्यानंतर सबमिट करून द्या. तुमचं लगेचच अप्रूव्ह पण होऊन जाईल. काही काहींचं तर 1-1 तासामध्ये पण अप्रूव्ह झालेलं असे मेसेज आले की त्यांनी जेव्हा ही इन्फॉर्मेशन फिल केली, पुन्हा रिसबमिट केलं, त्यावेळेस 1-1 तासामध्ये त्यांचं अप्रूव्ह सुद्धा झालेलं आहे फॉर्म. तर तुमचाही होऊन जाईल, काळजी करायची गरज नाही. तर आता काहींचं जे रिजेक्ट होण्याचं कारण आहे ते म्हणजे रेशन कार्डचं. आणि म्हणजे त्यांनी रेशन कार्डची फक्त एकच जे फ्रंट पेज आहे तेच अपलोड केलं होतं. तर असं नाही, तुम्हाला फ्रंट पेज पण अपलोड करायचं आहे आणि बॅकचं जे पेज आहे मागचं, ज्याच्यामध्ये सर्व फॅमिलीचे नावं असतात, तेही अपलोड करायचं आहे. कारण जर त्यामध्ये नावच जर तुम्ही अपलोड केले नाही तर त्यांना कसं समजणार तुमचं नाव आहे की नाही किंवा तुमच्या मिस्टरांचं नाव आहे की नाही. तर अनेक महिलांनी जे फक्त फ्रंट पेज अपलोड केले त्यांचे रिजेक्ट होत आहेत. तर आता एडिटचं ऑप्शन आहे तुमच्याकडे, तर मग दोन्ही जे काही बाजू आहे ते अपलोड करून द्या तिथे. ठीक आहे. आता अजूनही अनेक महिलांचे असे मेसेज आहे किंवा असे कमेंट आहे की जेव्हा ते फॉर्म भरायला जात आहेत, स्टेटस येते वरती की तुमचा फॉर्म ऑलरेडी सबमिटेड आहे किंवा तुमचा आधार ऑलरेडी तिथे सबमिटेड आहे. याचा अर्थ काय? म्हणजे त्यांचा फॉर्म भरला जात नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म अगोदर भरण्याचा तुम्ही ट्राय केलाय, प्रयत्न केलाय.
ठीक आहे. आता अनेक वेळा असं होतं की सर्व्हरचा लोड असतो, त्यामुळे फॉर्म सबमिट झाला आहे की नाही आपल्याला कळत नाही. ओ-टी-पी सुद्धा आपल्याला येत नाही. मेसेज सुद्धा येत नाही फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्याचा. तर असं होतं अनेकांच्या बाबतीत. पण तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि सबमिट झाल्यामुळे तिथे तशा प्रकारचं दाखवत आहे की तुमचा पुन्हा दुसऱ्यांदा फॉर्म घेतला जाणार नाही किंवा तुमचं आधार कार्ड ऑलरेडी सबमिटेड आहे. तर असं त्यामुळे दाखवतंय, हे लक्षात असू द्या. त्यामुळे दुसऱ्यांदा तुमचा फॉर्म घेतला जाणार नाही किंवा तुम्ही भरूही शकत नाही दुसऱ्यांदा फॉर्म. तर जिथे तुम्ही मग आता करायचं काय आहे की ज्या प्रोफाईलवरून तुम्ही फॉर्म भरला होता किंवा ज्या मोबाईल डिव्हाइसवरून वगैरे जिथून फॉर्म भरला होता, ती प्रोफाईल तुम्हाला तिथे ओपन करायची. मग ती नारी शक्ती दूत ॲप असेल किंवा वेबसाईट असेल, तिथून ती प्रोफाईल तुम्हाला ओपन करायची आणि त्यामध्ये बघायचं तुमचा फॉर्म आहे की नाही. जर समजा तुमचा फॉर्म दिसतच नसेल, तर यावरती एकच पर्याय की तुम्ही 181 वरती कॉल करायचं. 181 नंबरवरती कॉल करायचा. इथे माझ्या बॅकग्राऊंडला एक इमेज आहे, त्यावरती पण दिसते तुम्हाला 181 नंबर त्यांचा टोल फ्री संपर्क क्रमांक आहे. तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे. त्यांना सांगायचं तुमचा प्रॉब्लेम काय, की मी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला होता किंवा ते झालंच नाही सबमिट. आता तो फॉर्म दिसतही नाही आणि माझा नवीन फॉर्म घेत नाही, असं त्यांना तिथे सांगायचं आहे. अजून एक प्रॉब्लेम आहे अनेक महिलांचा, की त्यांच्या बँकेची सर्व माहिती व्यवस्थित आहेत, पण तरीही पैसे आलेले नाहीत आणि जवळजवळ 1 महिना झाला आहे फॉर्म भरून, पण पैसे अजूनही आलेले नाहीत. तर त्यांनी पण एकदा 181 वर कॉल करा, की काय प्रॉब्लेम झाला आहे. कारण तुमचं जर बँक सीडिंग स्टेटस वगैरे सर्व ॲक्टिव्ह आहेत, अनेक दिवस झाले, त्याला महिना झाला आहे. महिन्यापासून जर बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल आणि जे बँक डिटेल तुम्ही दिले त्यावरतीच ॲक्टिव्ह असेल, तर मग प्रॉब्लेम आणि इश्यू असू शकतो, मग कॉल करायचा आहे. पण जर सध्या तुम्ही आता लेटेस्ट 10-1 दिवसापूर्वी बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह केलं आहे, अगोदर नव्हतं आता केलं आहे, तर मग तुम्ही वेट करा पैसे येण्याची, घाई करू नका. पैसे येणार आहेत सर्वांना. जरी या महिन्यात नाही आले तरी सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये येणार आहेत. त्यामुळे घाई किंवा बाकीच्यांना आले मलाच नाही आले असं हे करू नका. येतील, तुम्हालाही पैसे येतील. ठीक आहे. आणि जे नवीन फॉर्म भरताय त्यांच्यासाठी मी अगोदरच सांगतोय, की तुम्ही अगोदर तुमचं बँक वगैरे डिटेल आहे ना, ते व्यवस्थित बघा. तुमचं बँक जे डिटेल तुम्ही देणार आहेत ते डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह आहे की नाही, बँक सीडिंग स्टेटस ते व्यवस्थित बघायचं आहे. आता कोणत्या वेबसाईटवरती बघायचं तेही मी सांगितलं आहे. इथे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. तर इथे ही माय आधारची वेबसाईट आहेत, myAadhar.uid.gov.in. तर अशी ही वेबसाईट आहे. व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहेत. यावरती जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करा. त्यानंतर इथे बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला दिसेल. तर या बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही चेक करा तुमचं आधार स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही. इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्या. त्याच बँकेत करा जे इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे, किंवा आधार सीडिंग स्टेटस ज्या बँकेत ॲक्टिव्ह दिसतंय त्याच बँकेची डिटेल तुम्ही फॉर्म भरताना द्यायची. ठीक आहे. आणि नवीन फॉर्म भरणाऱ्यांनी ही काळजी घ्या, कारण यामुळे अनेकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. त्यामुळे नवीन फॉर्म भरत असाल तर अगोदर बँक सीडिंग स्टेटस बघा. ॲक्टिव्ह असेल किंवा ज्या बँकेत ॲक्टिव्ह आहे तीच बँकेचे डिटेल द्या, म्हणजे त्याच बँकेत पैसे येतील. आता तेही अजून एक प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जी बँक डिटेल देताय किंवा ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे ते जे बँकेचं अकाउंट आहे ते मायनसमध्ये नसावं. म्हणजे अनेक वर्षांपासून जर तुम्ही हँडलच करत नाही तर ते मायनसमध्ये गेलं असेल. मग त्याचं बॅलन्स आहे तो मायनसमध्ये असेल. मग जर योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ते आले तर मग ते बँक रिकव्हरीसाठी वापरणार, तुम्हाला काहीही भेटणार नाही. त्यामुळे बँक सीडिंग स्टेटस जर अशा बँकेचं आहे की जे तुम्ही क्लोज केलेलं आहे किंवा अनेक वर्षांपासून वापरतच नाही किंवा मायनसमध्ये गेलेलं आहे, तर मग काय करायचं आहे, सर्वात अगोदर ते बँकेचं जे सीडिंग स्टेटस आहे, आधारला जे असलेलं सीडिंग स्टेटस ते डिॲक्टिवेट करायचं आहे. तुम्हाला त्याच बँकेत एक तर फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पण आहे काही वेबसाईट, मी जसं सांगितलं की आपला एक व्हिडिओ पण आहे, त्या व्हिडिओमध्ये चेक करा तुम्ही. तिथे सांगितलं काही ऑनलाईन बँकांची पण तिथे आहे माहिती. तर ऑनलाईन जर तुमची ती बँक असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा डिसीडिंग करू शकतात आधारचं. जर नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन तिथे फॉर्म भरा की आमचं जे काही अकाउंट आहे ते डिसीडिंग करून टाका. ठीक आहे. आणि त्यानंतर मग एक नवीन अकाउंट खोला तुम्ही. नवीन कुठे खोलायचं तेही मी सांगितलं. IPPB, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, इथे जाऊन तुम्हाला नवीन अकाउंट खोलायचं. 1-2 दिवसात तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. आता हे पोस्टामध्ये जाऊन खोलायचं तुम्हाला IPPBचं अकाउंट, हे लक्षात असू द्या. आणि तीच डिटेल मग तुम्ही फॉर्म भरताना तिथे द्यायची नवीन अकाउंटची. आता तुमच्या काही कमेंट आहेत ज्या तुम्ही आपल्या व्हिडिओ खाली केल्या होत्या, त्याही मी इथे थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण काही सेम कमेंट आहेत. त्या सेम असणारे मी घेणार नाही. त्यापैकी एकाचं उत्तर दिलं तरी तुम्हाला समजून जाईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय होतं. तर इथे अक्षय देसले म्हणतायत 22 जुलैला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तरी अकाउंटला पैसे आले नाहीत, आधार लिंक केलंय तरी नाहीत. तर हे आधार लिंक कधी केलंय तुम्ही,
जर समजा जुलै महिन्यातच तुमचं आधार लिंक असेल तर मी सांगितलं की ज्यांचं 1 महिन्यापूर्वीच आधार लिंक आहेत, बँक सेटिंग स्टेटस 1 महिन्यापासून ॲक्टिव्ह दिसतंय आणि फॉर्म पण तेव्हाच अप्रूव्ह झालेला आहे, तरी पैसे आले नसेल तर तुम्ही एकदा 181 नंबरवरती कॉल करा, त्यांना विचारा काय प्रॉब्लेम झाला आहे. कारण यायला तर पाहिजे पैसे. मग जर समजा 1 महिन्यापासून तुमचं आधार सेटिंग जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह असेल तर. नाहीतर तुम्ही बँकेमध्ये जा, बँकेत तुमचं एकदा चेक करा की मायनसमध्ये तर नाही गेले ना. ठीक आहे, अनेक महिलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता इथे दिया आहेत, या दिया विचारतायत, सर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण आधार लिंक नाही, म्हणून मी 21 तारखेला आधार लिंक केला, तर फॉर्म पुन्हा भरू प्लीज सांगा ना. दियाजी, पुन्हा फॉर्म भरू नका, पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही. फक्त आधार आणि बँक जे सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह करायचे, आधार बँकेला लिंक करायचे, बस एवढंच महत्त्वाचं आहे. डीबीटीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता काही करण्याची गरज नाही, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. जरी या महिन्यात नाही आले तर पुढल्या महिन्यात 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील. दीपाली भालशंकर म्हणतायत, पोस्टमध्ये अकाउंट काढलं आणि SBIमध्ये पण आहे, तर दोन्ही ठिकाणी आधार लिंक होऊ शकते का? दोन्ही ठिकाणी आधार लिंक होऊ शकतं, पण तुमचं डीबीटीसाठी एकच दिसणार आहे, हे लक्षात घ्या. आता कुठे चेक करायचं मी ते पुन्हा एकदा सांगतोय. ही जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला चेक करायचं. इथे आधारवरती आले, इथे लॉग इन करायचे आधारच्या वेबसाईटवरती आणि इथे बँक सीडिंग स्टेटस बघायचं आहे. इथे जी बँक असेल ना त्यातच तुमचे पैसे येणार आहे. ठीक आहे, लिंक तर सर्वच बँकांना, तुमच्या 2 काय 3-4ही बँकामध्ये अकाउंट असलं तरी ते आधार लिंक असणारच आहे, त्यात काही वाद नाही. पण तुमचं बँक सीडिंग स्टेटस काय दाखवतंय, डीबीटीसाठी कोणतं लिंक आहे, तर एकच लिंक असणार आहे, तर ते लिंक असणे त्याच्यातच तुमचे पैसे येणार आहे, ते बघा. जलेंद्र माने म्हणतात, सर माझं आधार लिंक नव्हते पण मी 17 ऑगस्टला डीबीटी लिंक केले आहेत, फॉर्म अप्रूव्ह आला आहेत, पैसे कधी येणार आणि फॉर्म पुन्हा भरायचा आहे का? पुन्हा फॉर्म भरायचा नाही, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. आता जर नाही आले तरी वेट करा, सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये तुमच्या अकाउंटवरती येतील, काळजी करायची गरज नाही. शोभा पवार म्हणतायत, सर अजून आमचा फॉर्म भरलेला नाही तर तारीख वाढवून द्यायला सांगा शिंदे सरकारांना. ईमेल येईल, त्यांचा चेहरा जरी असताना जायचा असेल त्यांना आम्हाला तारीख काढून द्यावी. जय महाराष्ट्र सरकार, कारण 31 तारखेला मी अकाउंट ओपन केलं आहेत, पासबुक यायला उशीर होणार आहेत, म्हणून मी सांगते की मला तारीख वाढवून द्या. जय महाराष्ट्र, शिंदे सरकार लाडके भवन. ठीक आहे, आता त्यांनी आत्ताच अकाउंट खोललं बँकेचं, तर मग आता खोललंय तर IPPBचं खोलायचं ना, पटकन तुमचं काम झालं असतं. डिजिटल अकाउंट खोललं असतं तर एवढा वेळ लागत नाही. आम्ही तुमची रिक्वेस्ट गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल, त्यांना तसं टाकेल मी की तारीख वाढवून द्या. पण ही योजना काही बंद होणार नाही. जरी तुमचं अकाउंट आत्ता खोललं गेलं असलं किंवा आता फॉर्म भरून झाला नाही तरी पुढे ही योजना सुरूच राहणार आहेत. आता 3,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही ही वेगळं, पण सप्टेंबरमध्ये तुम्हाला 1,500 रुपये तर मिळणारच आहेत. पुढचे पैसे तर तुम्हाला मिळतच राहतील, त्यामुळे तुम्ही पुढेही फॉर्म भरू शकता. असं नाही की आत्ताच भरला पाहिजे. जरी 3,000 रुपये हे नाही मिळाले तरी पुढे तुम्हाला 1,500 रुपये प्रति महिना या प्रमाणे मिळणारच आहेत. राजेंद्र बनसोडे म्हणतायत, सर मी चालू खाते दिलेले आहे पण SBI ॲक्टिव्ह दाखवते आहे, फॉर्म 5ला अप्रूव्ह आहेत, पैसे आले नाहीत. एकदा ते SBIचं जे अकाउंट तुमचं ॲक्टिव्ह दाखवत आहेत राजेंद्रजी, ते बघा त्याच्यामध्ये पैसे आले का. जर आले नसेल तर SBIचं जे अकाउंट आहे ते डिसीडिंग करा, मग तुमचं जे काही नवीन अकाउंट आहे ते तिथं सीडिंगला येऊन जाईल. दीपाली नलावडे म्हणतात, सर आधार कार्डला माझ्या मिस्टरांचा फोन नंबर लिंक आहेत, बँक खात्याला माझा फोन नंबर लिंक आहे, चालेल का? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त OTP त्यांच्या नंबरवरती आला तर तुम्हाला तो कळायला हवा, बस दुसरं काही नाही. कारण OTP वगैरे येत असतो ना, फॉर्म भरताना पण OTP लागतो आपल्याला. तो मोबाईल नंबरचा काही इश्यू नाही, हे लक्षात घ्या. फक्त तो ॲक्टिव्ह असावा मोबाईल नंबर, एवढंच महत्त्वाचं आहे OTPसाठी. अलका दिलावर म्हणतायत, 31 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर परत फॉर्म भरू का? परत फॉर्म भरायचा नाही आहे. 31 तारखेपर्यंत जरी पैसे नाही आले तर सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये येणार आहेत, त्याच्यामुळे डबल फॉर्म भरू नका. विजय कुमार कांडी काटला असं म्हणतायत. आता नाव वाचताना थोडी मिस्टेक होऊ शकते, सॉरी त्याबद्दल. जॉईंट नाव आहे त्यामुळे समजत नाही कधी. तर यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण 31 जुलै फॉर्म मंजूर झाला आहे, मला पैसे केव्हा भेटतील. आता अप्रूव्ह करायचंच काम सुरू आहे. अप्रूव्ह डिसअप्रूव्ह म्हणजे फॉर्म चेकिंगचं काम सुरू आहे, रिव्ह्यू करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील, काळजी करायची गरज नाही. सप्टेंबरमध्ये जरी आले तरी 4,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतील.
अंकेश बेंदल म्हणतायत सर माझे आले नाही, येतील पैसे माझ्याकडून. कांचन जगताप म्हणतायत माझा फॉर्म 20 जुलैला अपलोड झाला आहे आणि मी 17 ऑगस्टला आधार लिंकिंग पण केले आहे, तरी अजून पैसे आलेले नाहीत, येतील पैसे. आता 17 ऑगस्टला तुम्ही आधार लिंक केलं वगैरे तर ठीक आहे, येतील, काही काळजी करायची गरज नाही. अलका दिलावर म्हणतात सर मी वेबसाईटवर फॉर्म भरला, 6 तारखेला मला सक्सेसफुल मेसेज आला, तरी रिजेक्ट केला. म्हणून मी परत वेबसाईटवर गेले, तिथे सांगितले की आधार कार्ड बँकेची झेरॉक्स दिली, आधार लिंक आहे, सीडिंग करून घेतले, तरी पैसे आले नाही. ठीक आहे, आता तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला होता आणि त्यानंतर तुम्ही आधार कार्ड वगैरे बँकेचं जे काय असेल तुमचे डॉक्युमेंट दिले, आधार सेटिंग करून घेतले, तर ठीक आहे, मग वेट करा ना. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला होता, त्यानंतर आता तो काय ते अप्रूव्ह वगैरे होईल आणि त्यानंतर पैसे येतील तुमच्या अकाउंटमध्ये. दीपाली नलावडे म्हणतायत एकदा एडिट केला आहे, दुसऱ्यांदा चान्स मिळेल का एडिटचा? तर आता एकदा एडिट केलाय, पुन्हा जर रिजेक्ट झाला तर आता द्यायला तर पाहिजे. मी अनेकांना म्हटलं की ज्यांना ज्यांना पहिलं एडिटचं ऑप्शन आलं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा आलं होतं काहींना रिसबमिटचं ऑप्शन. तर जर तुम्हालाही आलं तशा प्रकारचं तर नक्की एडिट करा, नाही आलं तर वेट करा, येईल ऑप्शन, काही ना काहीतरी ऑप्शन त्यावरती येईल. उज्ज्वला गायकवाड म्हणतायत 12 जुलैला फॉर्म भरला आहेत, अप्रूव्हचा मेसेज 1 ऑगस्टला आला आहे, तरी बँकेत पैसे आले नाही, काय करायचे? येतील, काळजी करू नका. सध्या अप्रूव्हचंच काम सुरू आहे, तर आता या महिन्यात नाही आली तरी या जो काही सप्टेंबर महिना आहे त्यामध्ये 4,500 रुपये येतील. तर ठीक आहे, सेम कमेंट आहे, त्या सेम कमेंट नाही घेते मी. सौया म्हणतायत पैसे दुसऱ्या अकाउंटला गेले, ते अकाउंट मायनसमध्ये होते, सगळे पैसे कट झाले. तर हेच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी म्हणून सांगितलं आहे की फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही एकदा चेक करा तुमचं बँक अकाउंट जे डिटेल देताय तुम्ही किंवा आधार सेडिंगला जे अकाउंट दाखवतायत त्यामध्ये जो काही बॅलन्स आहे तो मायनसमध्ये तर नाही ना, हे अगोदर चेक करा. जर मायनसमध्ये असेल तर मग नका देऊ, ठीक आहे, मग ते अकाउंट नका देऊ. नवीन अकाउंट मी सांगितलं की IPPBचं नवीन अकाउंट खोला, पटकन तुमचं बँकेचं जे काम आहे ते होऊन जाईल. वर्षा देसाई म्हणतायत त्यासाठी सरकारने आधीच सांगायला पाहिजे होते, मग आधार कार्ड बँकेची लिंक असल्याशी मतलब, मग ते अकाउंट दुसरे काढले तर चालायला पाहिजे, कोण कोण सहमत आहे? तर नाही, गेल्या कित्येक वर्षांपासून हे सुरू आहेत, म्हणजे अनेक वर्षांपासून हे सुरू आहे की जे काही सरकारी योजनांचे पैसे ते DBTद्वारेच पाठवले जातात आणि अनेक वर्षांपासून हे आहेत. तर आत्ताच सरकारने केले असं काही नाही, अनेक वर्षांपासून सरकारी योजनांची कोणतीही योजना बघा, ज्यांनी अगोदर लाभ घेतलेला आहे त्यांना विचारा तुम्ही की सरकारी योजनांचे पैसे DBTद्वारेच येत आहेत. तर आता तुम्ही पहिल्यांदा लाभ घेत असेल त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल कदाचित, पण सरकारी योजनांचे पैसे DBTद्वारेच येतात, त्यामुळे आधार लिंक असणं गरजेचंच असतं DBTसाठी, ठीक आहे. नयना कुलकर्णी म्हणतायत माझे पण पैसे आले नाहीत, बँक खात्याला आधार लिंक केले आहे, सगळे कागदपत्र दिले आहेत, फॉर्म अप्रूव्हचा मेसेज आला नाही, काय करावे? तर ठीक आहे, रिव्ह्यू करत असतील, ते रिव्ह्यू करते म्हणजे रिव्ह्यू सुरू आहेत, आता होईल, एवढ्या 1-2 दिवसामध्ये तुमचा फॉर्म रिव्ह्यू होऊन जाईल आणि तुम्हाला मेसेज पण येईल. RSP म्हणतायत शाळा व्यवस्थापन या गोष्टीला पूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांनी शिशुवर्गच्या मुलांसाठी महिला कामगार ठेवू शकत नाही, तर ती संस्था खरंच मुलांच्या भवितव्याचा विचार काय करणार? एकतर संस्था बंद झाली पाहिजे, नाहीतर त्या संस्था चालकांना कारावास व्हायला पाहिजे आणि त्या नराधमाला फाशी व्हायला पाहिजे. मी तुमच्या मताशी एकदम सहमत आहे. बदलापूर संबंधित घटनेविषयी जो आपण व्हिडिओ बनवला होता त्यावरती त्यांनी कमेंट केली, बरोबर आहेत, मी तुमच्या मताशी सहमत आहेत की जे काही शाळा व्यवस्थापन आहे ते जबाबदार आहेत. जे काही शिशुवर्ग असेल, नर्सरी असेल, तिथं शिक्षकही महिला असावे आणि सर्व स्टाफ महिलाच असावे, कारण लहान लेकरं असतात, त्यामुळे बरोबर तुमच्या मताशी मी सहमत आहे. लक्षवेदी यांची कमेंट आहेत, अनेक महिलांनी सहकारी बँकांचे खाते क्रमांक दिले आहेत व ते पासबुक अपलोड केलेले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातही अनेक महिलांनी असेच केले आहेत व त्यांचे अर्ज मंजूर, अप्रूव्ह, सहकारी बँक खात्यावर पैसे आलेले नाहीत. आता यात अडचण अशी आहे की नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज भरलेत व मंजूरही झालेत, मात्र सहकारी बँक खात्यावर पैसे न आल्याने नारी शक्ती दूत ॲप व एडिट ऑप्शन येत नाही व वेबसाईटवरून नवीन फॉर्म भरायचा प्रयत्न केल्यास तिथे ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट असा एरर येत आहेत. फॉर्म भरता येत नाही कारण आधार कार्ड क्रमांक आधीच वापरला गेला असल्याने अडचण निर्माण होत आहे, यावर उपाय काय?
तर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही सहकारी बँकेचं बोलताय. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आणि जो आपण मेन व्हिडिओ बनवलाय, तुम्ही बघा एकदा. माझा एक मेन व्हिडिओ आहे की मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा या संबंधित पूर्ण व्हिडिओ आहे तो. तो जो फॉर्म मी भरलाय ना, तो ज्या महिलेचा आहे, ती महिला ग्रामीण भागातली आहे आणि तिचं जे अकाउंट आहे ते सहकारी बँकेत आहे, कोऑपरेटिव्ह बँकेत आहे. एकदम ग्रामीण भागातली बँक आहे ती. तिचा अकाउंटमध्ये तिचा अप्रूव्ह सुद्धा झाला फॉर्म, तिच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा आलेत आणि सहकारी बँकेचं अकाउंट आहे. म्हणजे त्याच्यात आले, मग तुमच्या अकाउंटमध्ये का नाही आले? आणि तिच्याच नाही, असंख्य महिला आहे गावाकडच्या ज्यांचं सहकारी बँकेत खातं आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. मग आता तुमच्या अकाउंटमध्ये आले नाही तर तुम्ही एकदा बघा बँकेत जाऊन की मायनसमध्ये तर नाही आहे ना, किंवा तुम्ही जो अकाउंट नंबर दिलाय तो व्यवस्थित आहे का, चुकला तर नाही ना. किंवा अनेक महिलांचं असं झालंय, मला मेसेज आले तसे की त्यांनी जो अकाउंट नंबर दिला तो चुकला होता, दुसऱ्याच अकाउंटमध्ये पैसे गेले, असंही झालेलं आहे. किंवा तसं आधार लिंक असल्यामुळे आधार लिंकद्वारेच पैसे पाठवतायत, पण तुमचं जर काही चुकलं असेल तर तुम्ही बघा एकदा. म्हणजे मला मेसेज करता त्यावरून मी सांगतो असं असू शकतं. पण आता डबल फॉर्म तर तुम्ही नाही भरू शकत. तुमचं जे काही सहकारी बँकेत पैसे आले नसेल तर मला वाटतं एकदा बँकेतच जाऊन चेक करावं तुम्ही आणि थोडं वेट करा, कारण अप्रूव्ह तो झालेला आहे तुम्ही म्हणतायत. आणि सहकारी बँकेत पैसे येतात. मी सांगितलंय की मी ज्या महिलेचा भरला होता तो सहकारी बँकेत होता, पैसे पण आलेले आहेत. मयूर घटाल बोलतायत, महाराष्ट्रात मराठी नाही चालणार तर काय चालणार आहे? तुम्ही छत्रपतींच्या शिवरायांच्या नावावर चालताय. महाराष्ट्रात मराठी चालायला पाहिजे. मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय की ज्यांनी मराठीत फॉर्म भरले त्यांची अप्रूव्ह करायलाच पाहिजे. कारण एक तर मग सरकारने अगोदर डिक्लेअर करायला हवं होतं की मराठीत नाही इंग्लिशमध्ये फॉर्म भरा. एकीकडे मंत्री सांगतायत की मराठीत अप्रूव्ह करू आणि दुसरीकडे रिजेक्ट केले जात आहेत, असा प्रकार बघायला मिळाला. त्यामुळे आता मराठीचा तो इश्यू दिसतोय की अनेक रिव्ह्यू करणारे ते रिजेक्ट करतायत. अनेकांचे अप्रूव्ह सुद्धा झालेत. तर काही रिव्ह्यू करण्याच्या मूडवर राहतं, काही मराठीत त्यांना नाही समजलं की ते रिजेक्ट करतात. त्यामुळे मी सांगितलं की आधार कार्डवरती जे तुमचं इंग्लिशमध्ये नाव आहे त्याप्रमाणेच फॉर्म भरा. कारण रिस्क कशाला घेता मग असं. आणि महाराष्ट्रात मराठी चालायला पाहिजे या मताचा मी पण आहे. तर हे अब्दुल आहेत, हे म्हणतायत की सगळी प्रोसिजर केली पण लास्टला बँक सर्व्हर नॉट रिस्पॉन्स सांगतात आहे. घरी होत नाही. आधार सेडिंग किती वेळा करून पाहिला, होत नाही. घरी नसल होत तर बँकेत जा, फॉर्म भरा, होऊन जाईल. बँकेमध्ये 1-2 दिवसात होऊन जातं की. अनघा कुठे म्हणतायत प्रोव्हिजनली रिजेक्ट म्हणत आहेत. मेसेज आला असेल तुम्हाला प्रोव्हिजनली रिजेक्ट, तर मग तुमचं जे काही प्रोफाईल आहेत जिथून तुम्ही फॉर्म भरला होता तिथे बघा रिझन काय सांगतायत, कशामुळे रिजेक्ट झाला तिथे तुम्हाला समजून जाईल. आणि ज्या रिझनमुळे जे रिजेक्ट झाला ते दूर करा. म्हणजे जे काही डॉक्युमेंट तुमचं अपलोड नसेल, काय प्रॉब्लेम असेल तो तिथे व्यवस्थित करा आणि मग रिसबमिट करा. शुभम तरटे म्हणतायत माझा फॉर्म 1 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, अजून पैसे नाही आले. बँक सीडिंग डीबीटी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकला आहेत आणि फॉर्म फिल अप करताना युनियन बँक दिली आहेत, त्याला पण आधार कार्ड लिंक आहेत, पण चिखली अर्बनला बँक सीडिंग लिंक आहे तर पण पैसे का आले नाहीत अजून? 1 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह आहेत. आता तुम्ही इथे किती गडबड केली बघा. आता तुम्ही फॉर्ममध्ये वेगळीच बँक दिली आणि सीडिंग स्टेटस वेगळ्याच बँकेत दाखवताय तुमचं. एक तर मग ज्या बँकेला सीडिंग स्टेटस दाखवताय तीच बँक तुम्ही इथे द्यायला हवी होती. आता एक तर तुम्ही जी काही एकदा चेक करा, दोन्ही बँकेत अकाउंट चेक करा. तिथं पैसे आले नसेल तर जे समजा जे बँक सीडिंग स्टेटस ज्या बँकेमध्ये दिलंय तुम्ही, ते जर बँक अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तर ते डिसीडिंग करा. ठीक आहे. आणि जी बँक अकाउंट डिटेल जी फॉर्ममध्ये दिली ती बँक सीडिंग स्टेटस त्यांचं ऍक्टिव्ह करा. आधार लिंक तर सर्वांनाच असतं यार. सर्व बँकेला केवायसी तर आपण करतोच ना. बँक अकाउंट सुरू ठेवण्यासाठी केवायसी करावं लागते. मग आधार लिंक सर्वच अकाउंटला असतं. पण डीबीटीसाठी ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे. विद्या कादटे म्हणतायत बँकमध्ये जाऊन करावं लागेल का? हो, एवढ्यात करायला पण हवं होतं, कारण व्हिडिओ टाकून खूपच दिवस झाले ना तो. मला वाटतं 8-10 दिवस तरी झाले असेल तो व्हिडिओ टाकून. तर तुम्ही आता बँकमध्ये जाऊन तोपर्यंत 1-2 दिवसात तुमचं झालंय असतं. एवढा वेळ लागलाय नसता. तर बँकेत जाऊन काय तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा फक्त ना. आणि ऑनलाईनचं विचारताय तर मी सांगितलं की 4-5 बँका आहेत, त्यात बँक ऑफ बडोदा वगैरे आहेत. तर तुमचं त्या बँकेत अकाउंट असेल तर तुम्ही करू शकता. ते व्हिडिओ बघा आमचा, त्यात दिले. या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांची लिंक मिळून जाईल त्या व्हिडिओची. ऑनलाईन किती 4-5 बँका आहेत, त्यात जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही करू शकता ऑनलाईन. तर यांचं नाव हितेन असं काहीतरी आहे. तर सर आम्ही लाडकी बहीण योजनाच्या या लिंकवरून फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह होईल का? हो, होईल.
हेमंत गाडगे म्हणताय, सर माझा मेसेजचा फॉर्म भरला आहे, सक्सेस झाला, परंतु तिच्या आधारला मोबाईल माझा नंबर लिंक होता अगोदर, परंतु फॉर्म भरतेवेळी पोस्टचे नवे खाते खोलून कार्ड भेटले, पोस्टसाठी फोन नंबर तिचा दिला आहे, काय पैसे येतील का? मोबाईल नंबरचा काही इश्यू नाही आहे, फक्त OTP वगैरे येतो तर कोणाच्या जिथे तुमचं दिलं असेल तिथे तुमच्या याच्यावर येईल, आणि जिथे आता त्यांचा दिलेला आहे तर तिथे त्यांचा येईल. म्हणजे त्या बँकेला तुम्ही त्यांचा दिलेला आहे तर त्या बँकेसंबंधी जे काही मेसेज आहे ते त्यांच्या मोबाईलवरती येतील, आणि आधार कार्ड संबंधी जे मेसेज आहे ते तुमच्या नंबरवरती येतील. एवढा मोबाईल नंबरचा इश्यू नाही. अनेक महिलांकडे तर मोबाईल नंबर पण नाही, तर मग त्यांनी इतर कोणाचे देऊनही फॉर्म अप्रूव्ह करून घेतलेले आहे किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेही आलेले आहेत. संगीता पवार म्हणतायत, सर मी अविवाहित आहेत, माझा फॉर्ममध्ये तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेल्या कुठल्याही त्रुटी नाहीत, तरी फॉर्म युअर ॲप्लिकेशन प्रोव्हिजनली रिजेक्टेड, रिसबमिट असा मेसेज आला आहे. नेमकं इनकम्प्लायन्स काय आहे ते सांगितलं नाही. माझा फॉर्म दुसऱ्यांच्या मोबाईलवर भरल्यामुळे मला सर्वेक्षण डेटा पाहता येत नाही, काय करावे? तर ज्यांच्या मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरलाय तिथे तुमची प्रोफाईल आहेत संगीताजी, त्या प्रोफाईलवरती जायचंय, रिझन बघायचं. जसं मी एक फोटो दाखवला अशा प्रकारे तिथे दिसेल तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन दिसेल, रिमार्क दिसेल, रिझन दिसेल, आणि रिझन बघायचं तुम्हाला काय रिझन आहे, काय अपलोड करायला सांगितलं तुम्हाला ते बघा, किंवा काय माहिती डिटेल जी अपूर्ण आहे ती डिटेल तुम्हाला तिथे द्यायची आहे, त्यानंतर होऊन जाईल. आता मी जे सांगितलंय तेच त्या व्यतिरिक्त तुमचं काही दुसरं रिझन असू शकतं, ठीक आहे, त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असावा. तिथे बघा एकदा, प्रोफाईलवरतीच तुम्हाला जावे लागेल, जिथून तुम्ही फॉर्म भरलाय तिथे तुम्हाला चेक करावे लागेल. जयंत ठाकरे म्हणतायत, माझा आधार कार्ड लिंक केला आहे तरी पण इनॅक्टिव्ह दाखवत, काय करायचा? तर ठीक आहे, आधार कार्ड लिंक केलंय तुम्ही तर ॲक्टिव्ह होऊन जाईल. आता ते बँकेवाले कधी कधी टाईम लावतात जास्त, त्यामुळे होतं ते. युजर म्हणतायत रिसबमिट असं लिहून आलंय, पुढे काय करायचं? तर मी सांगितलं की रिझन बघा, जिथे ज्या प्रोफाईलवरून तुम्ही फॉर्म भरलाय तिथे चेक करा, तिथे रिझन दिलेलं आहे, ते रिझन बघा आणि एडिट करून पुन्हा रिसबमिट करा. सैयद सकीब म्हणतायत, सर बैंक वाले आधार सीडिंग नहीं कर रहे हैं, जा जाकर चक्कर लगाकर हम थक गए हैं, हमारा फ़ोन भी अप्रूव है, फॉर्म भी अप्रूव है, SBI घटिया बैंक खाते से आधार है लेकिन सीडिंग नहीं किया, मैं क्या करूँ सर, प्लीज़ हेल्प मी. तो अभी आपका स्टेट बैंक में अकाउंट है तो स्टेट बैंक के एम्प्लॉय ही करेंगे, अभी मैं तो उसमें कुछ कर नहीं सकता क्योंकि स्टेट बैंक में अकाउंट है आपका. और हाँ, स्टेट बैंक के बारे में कई लोग ऐसा कहते हैं कि वो जल्दी काम नहीं करते वगैरह, तो है अभी, शायद ज़्यादा भीड़ भी होती होगी या उनका अपना अपना रीज़न है, तो वो तो है. इसलिए मैंने सबको यही सजेशन दिया कि जब आप अकाउंट खोल रहे तो लाड़की बहन योजना के लिए आप यही दीजिए, IPPB का अकाउंट खोलिए, जल्दी हो जाता है. या फिर मुझे बड़ौदा बैंक भी ठीक लगती है क्योंकि उनका ऑनलाइन है, आपको बैंक में जाने की ज़रूरत नहीं. बड़ौदा बैंक में आपका अकाउंट हो तो आप ऑनलाइन ही उनका आधार सीडिंग वगैरह सब कर सकते हैं. तो या तो IPPB चूज़ कीजिए या फिर बड़ौदा बैंक चूज़ कीजिए, दोनों बेहतर मुझे लगते हैं क्योंकि बड़ौदा बैंक में ऑनलाइन सुविधा है हमारे पास, आधार लिंक करना, डीसीडिंग करना सब ऑनलाइन हो जाता है, तो बैंक के चक्कर काटने की ज़रूरत नहीं पड़ती. और IPPB का ऐसा है कि वो डिजिटल अकाउंट होता है तो वो जल्दी हो जाता है, तो ये दोनों ठीक लगते हैं मुझे. संतोष घोरबंद म्हणतायत, सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह झाल्यानंतर किती दिवसात पैसे येतील? तर आता ते पैसे पाठवणाऱ्याच्या म्हणजे ते जे काही त्यांची टेक्निकल टीम वगैरे आहे तर ते त्यांच्या मनावरती डिपेंड आहे ना. ते अगोदर आता फॉर्म अप्रूव्ह वगैरे करतायत सर्वांचे, मग एकदा पैसे पाठवायला सुरुवात केली का ते तेच काम करतील, पैसे वगैरे पाठवतील सर्वांना. प्राजक्ता शिगवन म्हणतायत, माझे अकाउंट जनधन आहे SBI मध्ये, तर चालत का यासाठी? बहुतेक जनधन अकाउंट म्हणायचं तुम्हाला, हो चालतं SBI मध्ये, उलट तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जनधन अकाउंटमध्ये असेल आणि जनधन जी काही योजना होती त्याचे जर पैसे तुमच्या अकाउंटवरती आले असेल तर मग तुम्हाला आधार सीडिंगचे टेन्शन नाही. तुमचं आधार सीडिंग ऑलरेडी असणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील, कारण ज्यांचं जनधनसाठी अकाउंट खोलेलं आहे त्यांचं त्यावेळेसच आधार सीडिंग त्यांनी करून घेतलेलं आहे, त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. शेख सादिक म्हणतायत, खोटा सांगू नका, आमचे पैसे आले नाही, काय करावे ते सांग. मुख्यमंत्री यांची चाल आहे, मुख्यमंत्र्यांची चाल आहे असं ते म्हणतायत. सारखी इलेक्शनसाठी महिलांना धोका दिवाना का? आता ते
शेख बहुतेक ते हिंदी असावे, मराठीमध्ये टाईप करण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडं शब्द चुकले त्यांचे. पण ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मी जे सांगितलंय ते खोटं आहेत आणि मुख्यमंत्र्यांची ही चाल आहेत आणि महिलांना धोका दिला, असं त्यांचं कमेंटचा मला अर्थ दिसतोय. तर शेख सादिकजी, तसं काही नाही आहे. असंख्य महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले. तुम्ही कदाचित बघितलं नसेल, जवळ-जवळ करोडो महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. काही महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत पैसे, तर त्यांचा कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा ज्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांच्या तर मी सांगितलं की आता रिव्ह्यू होत आहेत फॉर्म आणि ज्यांचे या महिन्यामध्ये नाही आले त्यांचे पुढच्या महिन्यामध्ये ₹4,500 येणार आहेत. त्यामुळे मेन काय माहिती का, मी जे सांगितलं की तुमचं सर्व गोष्टी क्लिअर असाव्या, म्हणजे आधार सेडिंग वगैरे ते असावं आणि ते आजची योजना नाही. अशा अनेक योजना आहेत ज्यांचं जे पैसा आहे डीबीटीद्वारे येतो. त्यामुळे अगोदर तुम्हाला जर हे माहीत असेल तर टेन्शन नाही. काहींनी जनधन योजना सुरू होती त्यावेळेस अकाउंट खोलेलं आहे, तर त्यांना टेन्शन नाही, कारण ते तेव्हाच डीबीटी लिंक झालेलं आहे. काहींनी बडोदा बँकेत अकाउंट खोलले होते, तर बडोदा बँकेवाले ते अकाउंट खोलतानाच विचारतात अगोदर की तुम्हाला सरकारी योजनांचेही पैसे हवे आहे का? मग त्यासाठी ते फॉर्म पण देतात डीबीटीचा. तर हे मी बघितलेले आहेत, माझ्यासमोर या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे मला माहिती आहे. तर ज्यांचं तेव्हाच बँक सीडिंग होतं, तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि ज्यांचे फॉर्म मी भरलेले आहेत त्यातला एकही फॉर्म रिजेक्ट नाही झालेला. सर्वच्या सर्व अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत, कारण त्यांचे नियम, अटी आणि जे पद्धतीने फॉर्म भरायला पाहिजेत ते सर्व मी क्लिअर केले होते, सर्व व्यवस्थित भरलं होतं. आता अनेकांचं काय झालं, त्यांनी खूप घाईघाईमध्ये फॉर्म भरले आणि मग काहींनी व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड न करणं किंवा माहिती व्यवस्थित न भरलं, कुठंतरी मिसमॅच होणं, अशा अनेक गोष्टी घडतायत. त्यातलं चुकीनं काहींचे अप्रूव्ह सुद्धा झालेत, पण काहींचे डिसअप्रूव्ह झालेत, काहींचे रिजेक्ट झालेत. तर असा प्रॉब्लेम झालाय. काहींचं लोकेशनमध्ये बदल आहे, काहींच्या ॲड्रेसमध्ये चेंज आहे. असंख्य प्रॉब्लेम आहेत, जे आपण अनेक व्हिडिओमध्ये इथे घेतलेले आहेत किंवा अनेक तुम्ही व्हिडिओ खाली बघा कमेंट, अनेकांचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर आमचा WhatsApp ग्रुप आहे मराठी जान, त्यावरती बघा दररोज सातत्याने जवळ-जवळ हजारो मेसेज येत आहेत. हजारो मेसेजमध्ये तुम्हाला हजारो प्रॉब्लेम पण दिसत आहेत. ठीक आहे. तर कळून येतंय की वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे रिजेक्ट झालेले किंवा काहींचं फॉर्म भरताना मिस्टेक झाली. काहींच्या इथे असं झालं की फॉर्मच पूर्ण लोड झालेला नाही. अर्धवट फॉर्म भरला गेला आहे. नंतर मग रिजेक्ट झाल्यानंतर कळतं की अरे हां, हे तर ऑप्शन आपलं भरायचंच राहिलं. तर असाही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे धोका तर द्यायचा काही इश्यू येतच नाही. तर धोका तर दिलेला नाही मुख्यमंत्र्यांनी. म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने पैसे तर पाठवलेले आहेत. हे तर दिसतंय, स्पष्ट दिसतंय. पैसे पाठवलेले आहेत. आणि आता खोटं जे काही तुम्ही म्हणताय मला की मी खोटं सांगतोय वगैरे, तर तसंही नाहीये. तुम्ही चेक करा हवं असेल तर तुमच्या ज्या शहरात तुम्ही राहताय त्या शहरामध्ये जाऊन चेक करा, कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही. जर समजा तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये एकाही महिलेच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसेल, तर मी मान्य करेल की हां, मग मी खोटं बोलतोय, चला मी मान्य करतो. पण तुमच्या गावामध्ये जर असंख्य महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि तुमच्या अकाउंटमध्ये नाही आले किंवा 1-2 महिलांच्या अकाउंटमध्ये नाही आले, तर तुम्ही मग त्याचे काय कारण आहेत ते चेक करा. म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. आता याविषयी मी दुसरं काय सांगू शकतो? सरला योगेश शिंदे म्हणतायत, 8 वर्ष झालं मी व्यवहार केले नाहीये, तर आले असतील का? सर प्लीज सांगा. 8 वर्षापासून तुम्ही बँकेत कुठल्याही प्रकारचा व्यवहार केला नाहीये. तर मग एक असं होऊ शकतं की तुमचं बँक जे काही अकाउंट आहे ते बंद असावं, क्लोज असावं. कारण तुमची के-वाय-सीच 8 वर्षापासून झालेली नाही. व्यवहारच नाही म्हटल्यावर के-वाय-सीचा प्रश्न तिथे आला नाही, कारण तुम्ही गेलेच नसेल के-वाय-सी करायला. तुमचं अकाउंट क्लोज असावं, बंद असावं. ठीक आहे. मग एक तर तुम्हाला जाऊन के-वाय-सी करायची, अकाउंट सुरू करायचे. ते महत्त्वाचं आहे. अकाउंट सुरू करा, मग त्यात समजून जाईल पैसे आले आहे की नाही. अगोदर बँकेत जा, सर्वप्रथम त्यांना विचारा, माझं अकाउंट सुरू आहे का? ते जर म्हणले क्लोज आहे, तर के-वाय-सी करून टाका. अकाउंट सुरू होईल आणि ते मग डीबीटीसाठी लिंक आहे की नाही ते तिथेच विचारा. डीबीटीसाठी लिंक नसेल तर लगेच फॉर्म भरून द्या आणि डीबीटीसाठी ॲक्टिव्ह करून घ्या. कारण खूप वर्ष झाले ना, 8 वर्ष झाले. 8 वर्षानंतर जर तुम्ही आता बघत असाल तर मग क्लोज असू शकतो. हां, ते त्यांनी म्हटलं की बँक सीडिंग आहे, पण तरी पैसे आले नाहीत. तर मग मी सांगितलं की 8 वर्षापूर्वीचा तुमचा रेकॉर्ड आहे, तर एकदा तुम्ही बँकेत जाऊन के-वाय-सी करून घ्या. क्लोज असू शकतं. तर के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्ह केल्यानंतर समजेल की पैसे आले की नाही. अनिल धोबी अनिल धोबी म्हणतायत, सर लाडकी बहीण साठी जे अकाउंट उघडलं आहे, ते अकाउंटला फोनपे वापरू शकतो का? हो, फोनपे वापरू शकता, UPI आयडी पाहिजे ती वापरू शकता तुम्ही. मोबाईलद्वारे व्यवहार करू शकता त्याचे. अक्षया थट्टे म्हणताय तिथे, आम्ही ऑफलाईन फॉर्म भरले होते, आम्हाला पैसे आले नाही आणि फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही काहीच माहीत नाही. ज्यांच्याकडे फॉर्म सबमिट केला ते सांगत कलेक्टर ऑफिसमध्ये गेले सांगत आहेत आणि कलेक्टर ऑफिसवाले पण सांगत आहे की आमच्याकडे पोहोचले नाहीत. आम्ही काय करायचे?
ऑफलाईन फॉर्म भरल्याचा आहे ना, हाच प्रॉब्लेम असतो. म्हणून मी अनेकांना एकच सजेशन दिला होता, सल्ला दिला होता अनेक व्हिडिओमध्ये, की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म भरा. होतं काय माहिती आहे, की तुमचा फॉर्म रिजेक्ट जरी झाला ना, तर तुम्हाला माहिती आहे, की तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरला होता, तुमच्या प्रोफाईलवरून फॉर्म भरला होता. त्याचं रिझन तुम्हाला लगेच तिथेच बघता येतं. बघितल्यानंतर तुम्हाला काय डॉक्युमेंट, काय मिस्टेक आहे, ते लगेच बघून तुम्हाला तिथे अपलोड करता येते. किंवा मोबाईलवरती लगेच कळतं आपल्या प्रोफाईलवरती स्टेटस काय आहे. आता होतं काय ऑफलाईनमध्ये, तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी फॉर्म दिलेला आहे भरायला. म्हणजे ठीक आहे, मी काही असं नाही म्हणत, की अंगणवाडी सेविका वगैरे असेल तर ते जवळच असतं त्यामुळे कळतं. पण अशा व्यक्तीकडे दिलाय, की जो तुम्हाला भेटत पण नाही वेळेवर. ठीक आहे. अशा व्यक्तीकडे फॉर्म दिलाय तुम्ही भरायला आणि तो आता भेटतच नाही, तर पण प्रॉब्लेमच होणार ना, असं आहे. तर तो आहेच प्रॉब्लेम. मेघा मुंडे म्हणतायत, IPPBचे अकाउंट ओपन केले असेल तर डबल अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. डबल कशाला ओपन करायचं, मला तेच नाही समजलं. तुमच्याकडे एक बँक अकाउंट असलं तर ठीक आहे ना, मग डबल कशाला ओपन करायचं. पूजा घोलप म्हणताय, सर माझा कोटकचा अकाउंट आहे आणि बँक सीडिंगमध्ये सेंट्रल बँक दाखवतंय, पण माझे त्यात अकाउंट ओपन नाही आहे, तर मग ते डिसीडिंग करून टाका सेंट्रल बँकेचं. शीतल पाटील म्हणतायत, पासबुक नसेल तर चेकबुक फोटो अपलोड करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. मी एका महिलेचा फॉर्म भरला होता, त्यामध्ये त्यांच्याकडे पासबुक नव्हतं, तर त्यांनी चेकबुकचा फोटो दिला होता मला, तो मी भरला होता आणि त्यांचा अप्रूव्ह पण झाला आणि त्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे पण आलेले आहेत. तर भरू शकतो. चेकबुकचा फोटोही तुम्ही देऊ शकता. फक्त फोटो जे देतायत त्याच पद्धतीचं अकाउंट डिटेल वगैरे तुम्हाला वरती द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. निकी ऑफिशियल म्हणतायत, या डीबीटीने सर्व आफत करून ठेवले आहेत. हो, नक्कीच. म्हणजे सर्वांचाच गोंधळ दिसतोय उडालेला. कारण काहींना माहितीच नव्हतं. आता मला ठीक आहे, मला माहीत होतं किंवा माझ्यासारखे अनेक जण जे आहेत त्यांना माहीत होतं किंवा ज्यांना योजनांचे पैसे डीबीटीद्वारे येतात, हे ज्यांना माहीत होतं त्यांचं ठीक आहे. त्यांनी इतरांना सल्लेही दिले अगोदरच फॉर्म भरण्याअगोदर. समजा मी पण माझ्यासमोर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना मी सांगितलं, की बँक अकाउंट योजनेचे पैसे येतात त्यासाठी डीबीटी ॲक्टिव्ह आहे का? मी अगोदरच विचारलं होतं. तर त्यांचे ॲक्टिव्ह होते, तर त्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे आलेले आहेत. पण ज्यांना माहितीच नव्हतं, की डीबीटी वगैरे काय किंवा कसं आधार लिंक, सीडिंग वगैरे काहीच माहीत नव्हतं. त्यांनी फक्त आधार लिंक म्हणजे बँकेत आधार कार्ड दिलं होतं, बस एवढंच. ते के-वाय-सीसाठी दिलं असावं. आता जेव्हा मी त्यांना विचारलं किंवा ऑनलाईन जेव्हा कमेंट वगैरे आपण घेतो तेव्हा विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "हां, आम्ही आधार कार्ड दिलेलं आहे बँकेत वगैरे," एवढंच बस. पण त्याने तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह होत नाही ना. डीबीटी ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्मच भरावा लागतो, असं आहे. तर त्यामुळे माहीत नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आणि अनेकांचे रिजेक्ट पण होत आहेत किंवा पैसे त्यांचे आलेले नाहीत अजून, कारण डीबीटी ॲक्टिव्ह नसल्यामुळे. तर असं झालेलं आहे. नरेंद्र दोरनाल म्हणतायत, भागलक्ष्मी 3 दिवस झालं काय भागलक्ष्मी 3 दिवस झालं आधार लोक केलं, पण तेच मेसेज आला नाही. म्हणजे आधार लिंक केलंय 3 दिवसापूर्वी असं म्हणायचं असेल त्यांना. तर नाही, कसं करेंज हे मला सांग मला प्लीज. काय ऑगस्ट काय तुमचा मेसेजच असा आहे की समजत नाही काही. पण तुमचं कदाचित असं म्हणावं असेल 3 दिवसापूर्वी आधार लिंक केलं आहे, तर ठीक आहे, ते येऊन जातील पैसे तुमच्या अकाउंटवरती. सारिका देवकर म्हणतायत, सर माझं अकाउंट ग्राहक केंद्रावर जनधनचं आहे, आधार लिंक आहेत, पण मेन ब्रँचला लिंक नाहीत. आज मी काही रुपये काढले, परत टाकले पण. जनधन अकाउंटचं जे आहे ना, तिथं ते अकाउंट द्या तुम्ही, येऊन जातील त्याच्यामध्ये पैसे, कारण ते आधार लिंक असतंच. ठीक आहे, आता सेम कमेंट आहेत. तर इथे मी जे काही उत्तरं दिले आहेत आता कमेंटला, तर त्याच्या रिलेटेडच तुमची कमेंट असेल, त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर आता तुमच्या बऱ्यापैकी कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त तुमच्या काही समस्या असतील तर नक्की या व्हिडिओखाली कमेंट करा, विचारा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.